यांचे तेवढं योगदान आहे. सफलतेने 1,00,000 पहिलं 50,000 द्वितीय 25,000 तृतीय आणि चौथ्या क्रमांकासाठी प्लेअर ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीर प्रशांत मडबी प्रेझेंटेड हिरो बाईक यासाठी मात्र पहिल्या मॅच पासून सेमीफायनलच्या सामन्यापर्यंत आम्ही जे गुण देणार आहोत तिथपर्यंत मोजले जातील. फायनलचा जो मॅच होईल त्यामध्ये किती धावा तुम्ही काढल्या त्याने मात्र गृहीत धरल्या जाणार नाही याची दक्षता घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आत येताना अजिंक्य लाडूच्या समेत टीम कॅप्टन आय थिंक गणेश कारंडे. स्वागतम आदरणीय भावेजी पाटील. सातत्याने टीपीएलचा विचार करत त्यांचा एक अतिशय जबरदस्त टीम स्ट्रॉंग टीम खेळताना आपण पाहतो. जे 28 आणि 1 मार्चला जे टीपीएल येणार होतं काही कारणावरून थोडंसं मध्ये पोस्टपोन केले पुढे नेलेले. त्याच्या अगोदर कदाचित तल्लोली 40+ आयोजन असेल. नवीन मैदान केल्या त्या मैदानावरती पहिला मान मात्र 40+ ला दिला जाईल. त्यामुळे जे 28 1 मार्च या 2 दिवसामध्ये तलोली प्रीमियर लीग येणार होती ती काही कारणाने पुढे ढकलली गेली. आणि क म्हणजे ए पोल मधला सेमीफायनल्स आणि क मधला सेमीफायनल अर्थातच श्रीकृष्ण दिवा आणि करंजा करंजा येस ए मधून येस येस म्हणजे अ मधून क मधून सुहान 11-6-3 घनसोळी त्याच्या विरोधामध्ये अ गटातून आलेला करंजा देवी 11 शिरवणे आणि याच्यामध्ये विजेता श्रीकृष्ण दिवा असं आयोजक कमिटीने ठरवलंय. आणि त्या आयोजन कमिटीने ठरवल्याचं आपण स्वागत करूया. अर्थातच पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला येईल करंजा देवी 11 शिरवणे आणि त्याच्या विरोधामध्ये सुहान 11-6-3 घनसोली. जवळ मॅच कडे यामध्ये निघणार चौथा सेमीफायनलिस्ट उपांत्य फेरीमध्ये जाणारा गोलंदाजाचा भार घेऊन अभी सब कुछ निर्भय या ओव्हर मध्ये प्रेशर देण्याचं काम कदाचित करेल. अभी पावसाळी क्रिकेट ज्याने गाजवलं पहिला बॉल दॅट इज रॅपिडली गेला प्रचंड वेग बॅटला लागून ब्रश होऊन होता परंतु एवढा रफ्तार होते गिरफ्तार होणं अशक्य होतं कारण ब्रश होऊन तेज तरार चेंडू घोषांकिशात सिंगल मिळते. सिंगल झाली सुरुवात बॅट मधून पहिली बॅट खातं खोलताना गणेश कारंडे 1 1 for none wicket. Second ball on the power play. First Abhi bowling mark. Back foot गेला ना square leg ला. No chance for 4 runs. Beautiful stroke. पहा in action अभि आला. फिरवलेला बॉल बॅक फुट वर गेले गणेश कारंडे आणि त्याला हुक केलं डीप स्क्वेअर लेगला आला चौकार. ओव्हर किती चल एक इनिंग ब्रेक न सेमीफायनलचा पहिला आम्ही टॉस घेऊ. करंजा देवी 11 शिरवणे आणि त्याच्या विरोधामध्ये सुहान 11-6-3 घनसोली. 4 ओव्हरचा इनिंग संपल्यानंतर हे दोन कॅप्टन येते सेमीचा पहिला मॅचचा टॉस. बॅकफुट वरती शॉट आम जॅक केले हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल अभियाला अभिने पकडला झेल आणि इथे संपला खेळ. कॅप्टन बॅक पहा रिलीज करताना काय ऍक्शन आहे ऍक्शन ओळखू देत नाही अभि टपेज लागलाय आणि त्या झेलाखाली वाट कॅच सोटा बॉलर गेला अभि कॉटन बॉल. पहिलं विकेटचं पतन 5 वर पहिली सफलता 5 वर 1 तिसरा चेंडूवर सफलता. व्हॉट अ लवली कडक बॉलिंग. ज्या बॉलरने पावसाळी क्रिकेटने फक्त 2 वेळा बॅटरने करामत केली का त्याच्या विरुद्ध षटकार 2च आले होते पावसाळी क्रिकेटमध्ये. 4 वेळा अशु 11 कुमार 11 तुर्वे तब्बल पावसाळी 4 वेळा सलगचे चॅम्पियन्स मिळवले. त्याचं खरं कारण होतं पहिलाच ओव्हर सुपर डुपर टाकला अभिने पावसाळी. प्रणव सरसे स्वागत आहे. श्रीकृष्ण दिवा संपूर्ण टीम आता मैदानाच्या आत सेमीफायनल मध्ये जाताना दुसऱ्या दिवस रात्रीचा खेळ त्याच्यामध्ये क्वार्टर फायनल मध्ये दणदणीत बॅटिंग केली गंगा इंगोलीने. सरसे स्वागत आहे संपूर्ण टीमचं.
ते मॅच खेचलेली होती, ड्रॉप केला होता आफ्रिदी खानने मिड विकेटला. त्यानंतर मात्र चुफे फटकेबाजी. पहिला विकेट मला 3 बॉलची झाली सर 5 वर 1. अभि वर्सेस अभि ऑन द अप. गॅप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पळायला 2 क्षेत्ररक्षण बाजी मारली. बॉलने हरवलं 2 फिल्डरला, चिडून गेला सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला. चौकार चरण. व्हॉट अ शॉट ॲट इनसाइड जस्ट आउट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट अँड गुड फुटवर्क बाय अभि पाटील. पहिल्याच बॉल चौकार ठोकताना खातो खोलतो दणदणीत आणि दिविशा ऐरोलीनं 9 जाऊन ठेवतोय. क्लास क्रिकेटचा दर्जाचा फटका. फिल्डर आहे दीपेश मिड विकेटच्या ठिकाणी. राहुल कांबळे द बेस्ट फिल्डर ऑफ द तुर्बी टीम. सर्वात उच्चतम स्टँडर्ड वाढवणारा फिल्डर आहे. जवळजवळ 7-8 धावा तर तो रोखतोच आणि बॅटने मात्र तो वंडावला येताना मॅचचे जे समीकरण तो बदलतो. चांगला गुणी असा हा खेळाडू. तपश्चर्या केली, त्याच्या तपश्चर्याला आलेलं जबरदस्त हे भाग्याचा दिवस. भाग्याच्या म्हणजे मेहनतीच्या दिवसाला तिला दिलेले क्रिकेटने साथ. त्यासाठी आवर्जून मात्र या खेळाडूचं आपण निश्चित कौतुक करताना. ऑफसाइड ऑफ पिचिंग झाला. अवे फ्रॉम द बॉडी एंड ऑफ द पॉवर प्ले फर्स्ट. पहिले पॉवर प्लेचा खेळ इथं झाले समाप्त. क्वार्टर फायनलची मॅच बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिले. टॉस जिंकल्यानंतर अभि माते टीम कॅप्टन डी.आर. पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बीने पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केले. एक बेस्ट विकेट मात्र मिळवली. स्वतः जाऊन कॅच पकडला अभिनय आणि खेळ मात्र तेव्हा संपलेला होता. गणेश कारंडे या बॅटरचा. चांगले क्रिकेटचा माहोल. 1 लाख पहिलं त्याचबरोबर ट्रॉफी दिलेल्या आहेत त्याचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट बॅटर कैलास अनंत तुकाराम म्हात्रे, आदरणीय भूषण म्हात्रे स्टायलिश बॅट्समन आरएसए त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट बॅटर आणि उत्कृष्ट बॉलर म्हणून आरएसएने हे प्रेझेंट केलं. कैलास जयेश भास्कर पाटील यांच्या नावाने हे उत्कृष्ट बॉलरचं ट्रॉफी देण्यात येईल. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फिल्डर निखिल पाटील यांच्या माध्यमातून कैलासवासी रोहिदास रामदास पाटील यांच्या नावाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. थँक्स निखिल. त्याचबरोबर प्रत्येक मॅचसाठी प्लेअर ऑफ द मॅच कैलास राजाराम चाहू म्हात्रे. चांगला फटका, दमदार फटका, परंतु चिरून फाडून जातो सरळ राहुल कांबळेला बीट करताना आमच्या अतिथी कक्षाच्या डाव्या बाजूला सिक्सर. अरे सिक्सर येतोय ताबडतोब बॅटिंग करताना. अभि क्लास दर्जेदार परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लॉप ओव्हर द वाईडीज कॉर्नर. षटकार. येस मी म्हटलेलं होतं पहिल्या मॅच पासून सेमी फायनल पर्यंत हे जे गुण आहेत टोटल प्लेअर ऑफ द सिरीज साठी गृहीत धरण्यात येणार आहेत. फक्त फायनल पकडली जाणार नाही. उंच उडालेला झेल सब डिसमिसल होण्याची संधी होती पण पोचच्या बाहेर भूषण घेईल का स्वतः गोलंदाज जाईल यामध्ये संवाद मात्र जुळलं नाही. बॉलराने विकेट किपर भूषण नमीत पकडेल का भूषण यासाठी मात्र दोघांनी आवाज दिला नव्हता. त्यामुळे झेल होऊ शकला नाही. सिंगल मिळते. गोशांक क्षेत्रात गेल्यानंतर ही धाव मात्र मिळते. बॅटर अजिंक्य लाडू. धावसंख्या होता आपण पाहू शकतो लागलेले 17 एक्झॅक्टली ऑन स्कोर. लॉस ऑफ द 1 विकेट. राईट आर्म ओव्हर विकेट. आणखी एक दर्जेदार फटका. ओ माय गॉड. जजेस कॉमेंट्री बॉक्स बरोबर आमच्या समालोचक कक्षाला देणारा षटकार. माईक सोडण्याची वेळ आली होती. बरोबर माईकाच्या समोर हा षटकार. सिक्सर. व्हॉट अ शॉट. सुपर बॅटिंग यार. अभि पाटीलच्या बॅट मध्ये दर्जेदार षटकार. हा पॉल गेले तर लॉप केलं बरोबर वाईट लॉंग ऑनच्या बरोबर दर्जेदार षटकार. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग रागाने खेचण्याचा प्रयत्न. पिचिंग ऑफ सडन इट्स वाईट. थोडासा मात्र नाराज बंडी कांबळेने सांगितलं का हा वाईट आहे खराब बॉल. प्रश्न केला होता. डेफिनेटली आस्क द क्वेश्चन. वा का म्हणण्याचा अधिकार आहे. प्रश्न करण्याचा अधिकार जरूर पण त्यासाठी इतर अतिरिक्त जादा प्रश्न नको. अनस्पोर्टिंग तो क्रिकेटच्या बरोबर नियमाच्या बाहेर जाऊ शकतो. तेवढंच केलं. चांगलं केलं मी म्हणेन नमितने.
फक्त विचारलं होतं. चांगला अलाउन द कार्पेट स्पेअरलेगच्या ठिकाणी जाऊन शतक येईल पुढे फील करेल तोपर्यंत आरामात अभिनय घेतली सिंगल. धावसंख्या वाढवतो सिंगलने पुढे जाताना नेऊन ठोकतो 25 वर. 10 चेंडूचा खेळ दमदार सुरुवात. जे पाहिजे होतं ते दिलं. रवी मात्र टॉस जिंकल्यानंतर 1% मध्ये खेळताना पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो आणि तेवढंच वाटायला आलं आपल्या आवडीचे बॅटिंग पहिल्यांदा. राईट मोर द विकेट. सुपर बॉल घुटमळत रिंगळत गेला होता इनसाइड द सर्कल. शॉर्ट स्क्वेअर लेग लांब होता. संधी होती, संधीचं सोनं केलं आणि चिक्की सिंगल घेताना स्कोर 26 वर पोहोचवलं. नाव लास्ट बॉल नमित अशोक पाटील डी.आर. पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बेकडून. दुसरं ओव्हर फुगीदवर शेवटचा बॉल. धाबा 26 लागल्यात. गणेश कारंडेची विकेट गेल्यानंतर लवकर विकेट गेली होती. पॉइंट आपण पाहू डीप कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर मोकल्या जागी मात्र फटका चांगला दमदार एक्स्ट्रा कव्हरला शोधल्याने एक्स्ट्रा कव्हरच्या भरून झळखर षटका सिक्सर. सुपर बॅटिंग आहे. क्रिकेटचा दर्जेदार क्रिकेटचं जे देखणे पण होतं सुंदरता होती त्या सुंदरतेला खुलं केलं आणि दाखवलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. पहा दॅट इज द क्रिकेटचा मान सन्मान वाढवणा लपटेड एक्स्ट्रा कव्हर. सुपर बॅटिंग आहे. एंड ऑफ द सेकंड वर 32-16 धावांच्या सरासरीने रॅपिडली जाताना 59 रन रेट 32. या माहोलचा विचार केला डेफिनेटली द फॅन्टॅस्टिक स्कोर. अतिशय दमदार सुरुवात. फक्त एक विकेट 12 चेंडूचा गेला अजून बाकी. अभि पोहोचलाय 6 चेंडूचा सामना केला 25 वर. सुपर बॅटिंग आहे. तारीफ करतो मी अभिची. सडसडीत बांध्याचा पण खणखणीत फटके दमदार फटके मारले त्याने. आतापर्यंत विचार केला 3 षटकार 1 चौकार 25 जाऊन ठोपलेला 7 चेंडूचा सामना केल्यानंतर काल 7 मध्ये 32-31 काढल्या होत्या. स्मिथ 11 कुपरकेने डावखोरा बॅटर प्रणित विश्वनाथ म्हात्रेने 7 मध्ये 31 धावा. प्लेअर ऑफ द मॅच 4 षटकार आणि 1 चौकार आणि 1 सिंगल 2 आणि 1 सिंगल 31 एस्टरडे. स्मिथ 11 कुपरकेने प्रणित चांगला फटका मधून हपले करतात लॉप केले पण डाऊन द बॉल मैदानाच्या आत. एलिमिनेशनचे कमतरता. सुपर कॅच. एंड ऑफ द अजिंक्य लाडोज इनिंग इज बॅक इन टू द पॅव्हिलियन एंड इज गॉन. निराश हताश हतबल भरपूर करायचं कारण 12 चेंडूचा खेळ होता. आता 11 उरते. त्या 11 मध्ये काही करू शकला असता. अतिगाय एलिमिनेशनची मिळाली नाही. बॉल परफेक्टली अपवली होतं त्याला लप केला होता परंतु तिथेच झेल घेण्यासाठी डाऊन द बॉल अभि ज्याने पहिले ओव्हर हाताळलं 10 धावात 1 विकेट मिळवली तो चला झेलाखाली. नमितनं दुसरं ओव्हर हाताळलं डी.आर. पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे आणि त्या ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा हवी झाला होता. अभि 3 षटकार ठोकले होते नमितच्या विरुद्ध. जसं तसं उत्तर देण्याची क्षमता नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना जे उतरेल तो व्याजासहित मात्र वसूल करू शकतो एवढी क्षमता आहे. मार खाल्लाय मार जेवढा खातो ना तेवढा देण्याची क्षमता राखतो नमित. विकेट मिळते पहिल्याच बॉल ती हेमंतला. आता इन झाले मैदानाच्या बाबू दबंग बाहुबली बॅकफुटबॉलला जागा बनवली त्याला हुक केलं मिळेले स्ट्रोक वरती सिंगल. गुरुनाथ पाटील इशारा करतात. बंटी कामली आणि गुरुनाथ पाटील जे अंपायर आहेत. अजूनही अंपायर पाहिला तर सातत्याने 4था रात्री दिवस मध्ये गाजवली. दुसऱ्या दिवस रात्रीपासून जॉईन झालेत बंटी कामले. या 2 अंपायरना सटीक निर्णय दिलेत आतापर्यंत विचार केला तर. सुपर अंपायरिंग तिन्ही अंपायरची राहिले. 2 बॉलची समाप्ती. तिसरं प्रगतीपत्र हेमंत पाटील बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुट ऑन शॉट ज्या टायमिंग नव्हतं दुर्वरून मिड वगैरे येईल टप्पा घेईल. द बेस्ट फिल्डर ऑफ द इन दिस टीम राहुल थ्रोपा कारकिर्दीला येऊनच सुरुवात केली होती आणि जे पर्व पहिलं दुसरं तिसरं नाविकलं तर बेस्ट फिल्डर तुर्बे प्रीमियर लीग त्याच फिल्डराने मात्र चमत्कारिक फिल्डिंग करताना तेव्हा मात्र या प्रीमियर लीग मला निखारलेला हिरा मिळाला होता आमच्या भूषणला. तदनंतर इंडियाट क्रमांक 3 मान सन्मान म्हणा हा क्रमांक बॅटरचा. क्लासिक शॉट ओ माय गॉड डाऊन द बॉल. इनिंग बेहतर इनिंगचा झाला शेवट. अभि बॅक चांगले फटकेबाजी केले 3 षटकार चालवले आणि 6 चेंडू मध्ये 25 ला 8वा चेंडू घातक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी नितीन नायर
नितीन नायरने पकडला झेल आणि हा विकेट दुसरी मिळवली हेमंत पाटील या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलमध्ये विकेट अजिंक्य लाडूला आउट करताना, त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती त्याच्या अगोदर 2 सिंगल म्हणजे 4 चेंडूमध्ये 2 धक्के दिल्यानंतर अवघ्या 2 धाबा खर्च केल्यात. क्लेवर अँड क्लीन बॉलिंग, क्लीन एसएसने म्हणतो, एक एक्स्ट्रा नाही टाकला. सुपर सटीक लाईन अँड लेन. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आत. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर 3 गडी गमावल्यानंतर स्कोर आहे दिविशा 11 ऐरोली 34. इथून 8 चेंडूचा खेळ बाकी. हेमंतचं ओव्हरचं विश्लेषण, पहिला बॉल विकेट घेऊन सुरुवात केली, नंतर दुसऱ्या तिसऱ्या चेंडू सिंगल आणि चौथा बॉल जस्ट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंगची कमतरता, एलिमिनेशन नाही आणि तिथे फिल्डर आला नितीन नायर, त्याने पकडला झेल आणि संपवला खेळला. बेतरीने 25 धावांची ती इनिंग संपुष्टात. अभि पाटील बॅक 34-3 सध्या स्थिती चांगली स्थितीमध्ये, कारण 8 चेंडू इथून मात्र बाकी. 8 मध्ये 2 तरी धमाकाने 50 वर जाण्याची क्षमता राखतो दिविशा 11 ऐरोली. आता बॅटिंग साठी आल्या. विशाल सोडून दिल्या, पिचिंग डाऊन द लेग साइड. त्याच्यात पाहिला अंपायर गुण पाण्यात त्याला दंडित करताना घोषित केलं वाईट म्हणून. एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावने 35 वर राऊंड टोपलाय. क्वार्टर फायनल जो टीम जिंकेल तो सुपर 4 मध्ये जाणारा चौथा टीम आपली जागा निश्चित करेल आणि तिथेच होईल. पहिली सेमीफायनल आम्ही घोषित केलं. करंजा देवी 11 शिरोंच्या विरुद्धमध्ये सुहान 11-6-3-3 घनसोली. एक इनिंग ब्रेक दा. व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक आहे. जस्ट लाइक अ सर्विंग विकेट्स. व्हॉट अ फ्लिक. फ्लिकची जादू, फ्लिकची कलात्मक फटका. संपूर्ण 3 दिवस रात्री पाहिला नव्हता, आज पाहिला. ही जादू सर विमन रिचर्ड्स. ग्रेट शॉट यार, कमालीचा फटका, दहशत निर्माण करा फटका. बॅटमधून विशालचा सिक्सर. अजूनही फटका, परंतु टायमिंग नव्हतं. दूरवरून राहुल कांबळे फील करीत षटकानंतर सिंगल आली. धावसंख्या मात्र जाताना पाहायला मिळते 42 वर. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. क्वार्टर फायनलची मॅच पहिल्या इनिंग मध्ये दावत दिली. बॅटिंग जे खरोखर ज्यांना आवडतं पहिले बॅटिंग करत तेच मिळालं आणि तिथे मध्ये दमदार ध्यानदार सुरुवात करताना दिविशा 11 ऐरोली 14 धावांच्या सरे 42. प्रत्येक ओव्हर मागे 14 सरासरीने रन रेट 42 आफ्टर द 3 ओव्हर्स कंप्लीटेड. लॉस ऑफ 3 विकेट. क्वार्टर फायनल चांगली धावसंख्या. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो. पहिल्या दिवशी रात्रीमध्ये जी पोहोचलेली टीम अर्थात करंजा देवी 11 शिरोणे टीम कॅप्टन आणि काल जी टीम पोहोचले अर्थात सुहान 11-6-3-3 घनसोली. दोन्ही कॅप्टनला नम्रतेची विनंती आहे. प्लीज या बोथ ऑफ द टीम कॅप्टन प्लीज हंबली रिक्वेस्ट टू सेमीफायनल फर्स्ट फॉर द टॉस. 3 ओव्हरचा खेळ संपला. 14 धावांच्या सरजे दमदार स्थितीमध्ये दिविशा 11 ऐरोली 42 वर 3. इन स्लॉग ओव्हर राकेश बॉलिंग मार्क वर डी आर पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बेकडून हणामारच्या षटकामध्ये आणि समोर आहे व्हेरी डेंजरस बॅट्समॅन विशाल ज्याने कडक स्ट्रोक अंदाज होता सर विवन रिचर्ड फ्लिक. काय खुशबूदार फटका होता, अगदी मनामध्ये कोरला झाला फटका. स्टायलिश स्ट्रोक, बरोबर संपूर्ण शरीराचं संतुलन, प्रॉपरली फ्लिकची ताकद अँड थ्रू द काउ कॉर्नर सिक्सर बाय विशाल. शेवटचं ओव्हर पहिला बॉल टिचून बॉलिंग, अगदी त्याच्या नाका समोरून काढला बॉल. छाती मात्र थोडीशी पुढे झाल्यानं डेफिनेटली मनाच्या मनामध्ये सुखावला असणारा बॉलर का ज्या बॉलानं फ्लिकचा षटका मारला त्याच्या अगदी वाफारे देऊन माझा बॉल डॉट. 5 चेंडूचा खेळ बाकी आता. शेवटचं ओव्हर टाकलं जातं. राकेश बॉलिंग मार्क वर सुपर बॉल बॅकफुटवर कलात्मक फटका फ्लिक ऑफ द रिस्ट. बॅट्समन जादू टाकले फ्लिकची. सुपर यार, नजाकत होती, आवडणारे फटके जस्ट लाईक द मोहम्मद अझरुद्दीन देन व्हीव्हीएस लक्ष्मण. आणि खास करून फटक्यासाठी मी निश्चित घेऊन जाईल आमच्या गावातला वैभव पाटीलला. फ्लिक ऑफ द रिस्टचे बादशाह आहेत, त्याच्यापैकी क्लास क्रिकेटचा दर्जादार कलात्मक फटका फ्लिक. आणखी एक दर्जादार फटका हवेमध्ये आहे, उंची आहे, प्रॉपरली लांबी तेवढी तगडी ठेवताना मात्र कुठेतरी हा फटका
झालाय येस बॅटर बाद दबंग बाहुबली परतला. चांगली फटकेबाजी करण्याच्या जवळजवळ सीमारेषे लगत बाउंड्री लाईनच्या जवळ. म्हणून तर मी म्हटलं होतं तुर्बे प्रीमियर लीग सलग 3 वेळा बेस्ट फिल्डरचा किताब कहा घेतला होता, त्याला खोटं ठरवू दिलं नाही. वेल डन राहुल कांबळे. सुपर कॅच उमेश नॉट टच ब्रदर. त्याच्या बाबाने हा झेल पकडले. दोन्ही दर्जेदार फिल्डर कांबळे बंधू खूप चांगली सेवा करताना जवळजवळ 7-8 धावा नव्हत्या 10-15 धावा कधी कधी ते वाचवतात टीमसाठी. तेवढ्या धावा वाचवण्याने बॅटिंगने जावं करताना दॅट इज द सेम साऊथ आफ्रिका ग्रेट जॉन्टी रोड्स. जॉन्टी रोड्स हेच करायचं साऊथ आफ्रिकेसाठी. पॉइंटला जवळजवळ 15 धावा तो थोपून देतो वाचवायचा. चला स्पीडअप करा. आमचे नारायणजी मात्र येते अस्वस्थ आहेत. चला प्रेक्षक जे फाईन लीगला आहे मुख्य प्रवेशद्वारासमोर त्यांना विनंती आहे पडद्याच्या बाहेर तुम्ही जरा या मॅचचा आनंद घ्या. नम्रतेची विनंती आहे, कारण तुमच्या पायाला लागला तर थोडंसं वाद निर्माण होईल, उद्भवला जाईल. तसं करू नका मित्रांनो. तुमच्यासाठी मात्र हे आयोजन आरएस घेऊन येतोय, त्याचं तुम्ही निश्चित आदर करा. मॅच कडे बोलूया. 3 बॉल अजून आहे 43 लागले. काय ओव्हर टाकलाय राकेशने. डॉट 1 आणि विकेट. फक्त 3 मध्ये 1 धाव दिले. 4था बॉल. समोर डावखुरा बॅट्समॅन राकेशच्या विरुद्ध राकेश. फटका चांगला टायमिंग आहे, परंतु हेमंत पाटील फिल्डिंग वर जोपर्यंत झेप गेली सिंगलने खातो गोल. 4थ्या बॉल आणखी सिंगल. गुड कमबॅक राकेश टू द डी आर पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बेसाठी. एक वापसी करणारा ओव्हर ठरते. लाजबाब बॉलिंग. 44 4 ओव्हरची मॅच. इथून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा आम्ही आवाज देतो. पहिल्या सेमीच्या टॉस साठी करंजा देवी 11 सिरवणे आणि सुहाना 11 6. चांगला फटका, मजबूत फटका. मिड विकेट शबनम जॅक. इट्स अ सिक्सर. सुपर्ब शॉट यार. वॅकिंग अनबिलिव्हेबल स्ट्रोक. 50 धावा अपेक्षा केली होती त्या बरोबर लावल्या. आता मॅचला मजा येईल, कारण मजबूत फळीसमोर आता टेस्ट लागणार आहे या वातावरणामध्ये. कुमार 11 CR पाटील फाउंडेशन आता कसोटी घेतील. 50 अजून 1 बॉल शेवटचा बाकी. पुन्हा आवाज देतो पहिल्या सेमीच्या टॉस साठी करंजा देवी 11 शिरवणे टीम कॅप्टन अँड सुहान 11 6 घनसोळी. आपण प्रस्थान करायचं. मुख्य व्यासपीठ समोर येऊन टॉस होईल. करंजा देवी शिरवणे टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. प्रथमेश काय बॉलिंग टाकली आहे. प्रथमेश प्रथम सुतार. दिन ओम अश्वी जबा बॉलिंग. बॉलिंगच्या बलबुत्यावरती ही टीम पोहोचली होती. 16 मध्ये 13 मध्ये खिंडार पाडलं होतं रुद्र इलिन माफे. अँड एंट्रन्स इन द फर्स्ट टीम रीच टू द सेमीफायनल आरएस चषक 2026 सीझन 3. दोन खेळण्याचा शेवटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. चांगल्या क्षेत्रात सिंगल घेतली. जोपर्यंत थ्रो येईल तिथे होईल का बाद. डेफिनेटली 2 होता. झालाय बाद. मिळेल फक्त एक काउंट केल्यानंतर 51. नाव टार्गेट सेट एक्झॅक्टली 52. जाऊया आणि पाहूया मैदानाच्या आत. टॉस होते सेमीफायनल पहिली. करंजा देवी 11 सिरवणे त्याच्या विरुद्धमध्ये सुहान 11 6 घनसोली. निखिल जॉनस विशाल आलेत. कॅप्टन कुल. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. RSA ट्रॉफी 2026 आणि सुपर 4चा थरार तुमच्या समोर रंगला जाईल. पहिली मॅच सुहान 6 घनसोली घनसोली त्यांच्या विरुद्धमध्ये करंजा देवी 11 शिरवणे हा संघ पाहायला मिळतो. आणि सूरज म्हात्रे काका यांच्या शुभेच्छा जाईल. टॉस या स्पर्धेसाठी या प्रमुख ज्या ट्रॉफी पाहता त्या ट्रॉफी त्याने पुरस्कृत केले. चला त्यांचे सुपुत्र देखील आमच्या सोबत जॉईन होत असताना विशाल बडवी कॉल करतील. हेड इज कॉल आणि कॉल इज हेड. विशाल टॉस तुम्ही जिंकलाय. काय निर्णय असेल. फिल्डिंग करणार. काय सांगाल. जो स्ट्रगल चालू होता, कारण की निखिल टॉस साठी आला तर त्या दरम्यान सांगितलं होतं की टीम बॉन्डिंग चांगली होती पण परफॉर्मन्स होत नाही, ट्रॉफी येत नाही. पहिली ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. काय सांगाल कशा पद्धतीने परफॉर्मन्स झाला मागच्या कालच्या दिवसामधला.
काल ॲक्च्युली जो घनसोलीने आधीचा आहे तो गेम ॲक्च्युली काल झालेला होता, कारण मागच्या वर्षीपासून आम्ही बघतोय की जवळजवळ 8 ते 10 टुर्नामेंट आम्ही तिसऱ्या राऊंडला हरायचो व तिसरा राऊंड जिंकलो तर आम्ही बक्षीस पात्र फेरीत आम्ही पुढे गेलो असतो. पण जवळजवळ 10 टुर्नामेंट अशा झाला की आम्ही तिसऱ्या राऊंडलाच हरायचो. यावर्षी खूप बॅड पॅचमध्ये होता, पण काल एकंदरीत जो गेम झाला तो खरा घनसोलीचा गेम होता. काय सांगाल विशाल की किती एन्जॉय केलात RSAच्या मैदानावर, RSA ट्रॉफीमध्ये, आणि काय सांगाल हे संपूर्ण नियोजन बघताना, हे आयोजन बघताना, आज गोठिलीमध्ये ही स्पर्धा होते, फ्लड लाईट आणि संपूर्ण हा इव्हेंट तुम्ही पाहताय, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली आहे, कारण RSAचं एवढं छान ग्राउंडने आल्यानंतर पाहिल्यानंतर बघितलं तर मी कोणाला तरी बोललो की एकदम म्हणजे खूप छान असं ग्राउंड रोलिंग वगैरे केलेलं आहे, लाईट्स वगैरे पण खूप चांगले आहे, त्याच्यात खेळायला खूप मजा येते इकडे. थँक्यू व्हेरी मच. करंजा देवी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहे. काय सांगाल, टॉस तुम्ही गमावला, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची, किती धावा अपेक्षित असतील या मॅचमध्ये? 45-50 चांगली टीम आहे घनसोली. पहिले 2 सामने अगदी चुरशीचे झाले होते, मोक्याच्या ठिकाणी तुमची गोलंदाजी खूप चांगली झाली. संपूर्ण या टीमचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये कसा झाला आणि त्याबद्दल काय सांगाल? आणि कोणी एका मुले नाही जिंकलो, पूर्ण टीम मुलेच जिंकलोय. फिल्डिंग सगळ्यांची मुलं चांगली झाली, बॉलिंग पण चांगली झाली आणि सगळ्यांनी बॅटिंग पण सुद्धा केली आणि पूर्ण टीमचा खेळ चांगला झाला, म्हणून आम्ही आज आलो पुढे. कसं वाटलं गोटिलीमध्ये खेळत असताना या RSA ट्रॉफीमध्ये? खूप चांगलं आहे आणि नोव्हेंबरमध्ये पहिलीच नाईट टुर्नामेंट आहे आणि अजून चांगला वाटतो का आम्ही सुपर 4ला पोहोचलो आणि चांगला प्रयत्न करू जिंकायचा. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच काका, तुमचं देखील मनपूर्वक आभार. न्यूज फ्रॉम द सेंटर नुकताच टॉस झाला आणि टीम सुहाना 6 ट्रिपल टीम घनसोली 11 घनसोली टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले करंजा देवी टीम शिरवणे टीमला. बघूया सुपर 4 मध्ये काय घडते, काय बिघडते, कोण जाईल मेगा फायनल मध्ये, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. थँक्स सो मच विघ्नेश. टॉस इथे झाले सेमीफायनल. 52 टार्गेट आहे. 52 धावांचं आव्हान समोर. प्रत्येक ओव्हर मागे 13 धावांची सरासरी. पहिला बॉल जोरदार अपील. येस इट इज फर्निचर डिस्ट्रॉयड. पाहू शकता इन ऍक्शन. दर्जेदार विकेट पाठीमागून डावी एसटी आडवी करताना त्रिफलाचीत बाद. यू मिस डेफिनेटली हिट. पहिलाच करारा धक्का, पहिलाच जबरी हादरा. ज्या बॅटरने 2 मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपल्या नावे केला तो स्वस्तात. गोल्डन डकचा शिकार. 0-1 लाजवाब बॉलिंग आहे. पाहिलं थोडासा मिडल ऑफ स्टोमर येऊन खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर बाजूने मात्र चेंडू सरळ आतमध्ये आउटस्विंग करताना क्लीन बोल्ड. 0 पहिली विकेट. पहिला जबरदस्त 13 धावांच्या सरण 4 ओव्हर मध्ये 52 बनवायच्या. 52 टार्गेट पर ओव्हर. एक्झॅक्टली 13 रन्स पर ओव्हर रिक्वायर्ड विन दिस मॅच. हॅलो, सर्व प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती, कोणी ग्राउंड मध्ये बाईक घेऊन येऊ नका प्लीज. कॉपरेट करा, कोणीच बाईक आतमध्ये घेऊन येऊ नका. ज्या आत बाईक आहे त्या आतच ठेवा, आता घेऊन जाऊ नका प्लीज. शेवटची वॉर्निंग. चला सेमीफायनल ही 4 ओव्हरची असेल. थँक्स सो मच काका. काय आवाज आहे, या आवाजसाठी आम्ही 3 दिवस रात्रीमध्ये प्रतीक्षा दे. काकांचा आवाज कधी अखेरकार आलाय. सरता सरता सांगता होता होता काकांचा अखेरकार तो आवाज. थँक्स सो मच सूरजजी महात्रे. पहिल्याच बॉलती करारा धक्का. मैदानाच्या आताला आता नितीन चांगला फटका, दमदार फटका. गॅप मधून मला चिरू फाडून जाईल षटकार. व्हॉट अ शॉट यार. विकेट गेल्यानंतर मात्र प्रेशर हटवलंय षटकाराने. 13 धावांच्या 52 बनवायच्या क्वार्टर फायनल मॅच जिंकण्यासाठी DR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे. पहिली विकेट नमीची 0 त्यानंतर नितीन आला आणि त्याने उडवला आणि फेकून दिला. वाईट डीप स्क्वेअर लेगला षटकार. 6 दमदार खातं. 1 वर 6
चला इथे निखिल पाटील जे आयोगाच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांच्याकडून भूषण पाटीलला पारितोषिक आलेलं आहे. जर मॅच फिनिश केली ना तर रोख कॅश निखिल पाटील कडून देण्यात येईल तब्बल 5,000. मॅच जर जिंकून दिली 7-1 सध्या स्थिती आहे. बॉलिंग मार्क पहिलं होताना लार्ज बॉल इन ऍक्शन मध्ये विशाल तगडा फटका, दमदार फटका. 1-2 ने दुसऱ्या टप्प्यावर सरळ चेंडूला पार केला. ऑन ड्राईव्ह करताना भूषण उत्तम पाटील बेहतरीन स्ट्रोक 4 रन. म्हणजे जबर भूषणने मात्र कमबॅक करणार हा चौकार म्हणता येईल. ऑफसाइड ऑफस्टोम ऑन ड्राईव्ह करताना दंदने धाडला सीमेरेच्या बाहेर. चौकार्याने खात हकवते भूषण उत्तम पाटील 4 ने. 4 चेंडूचा खेळ झाला. 11-1 ही सध्या स्कोर आहे. 52 धावांचा पिछाड करताना बॅकफुट पडता कडक स्ट्रोक यार. मजबूत जी रिस्ट आहे त्याच्या जोरावर. आणि हा खरोखर निखिल पाटील यांचा हा आवडता प्लेअर, संपूर्ण नवी मुंबईचा आवडता प्लेअर आहे. कोहिनूर नवी मुंबई भूषण चौकार त्याच्या षटकार. मॅचला लवकर फिनिश करण्याच्या इराद्याने हे रुद्र अवतार त्यांनी धारण करताना दमदार 2 फटके. नितीनच्या बॅट म्हणून षटकार, त्याच्यानंतर पहिला चौका, दुसरा षटकार, म्हणजे 2 षटकार. धावसंख्या मजबूत करा. 17 स्कोर 1 गडी बाद. आणि नुकतंच चांगली माहिती आम्हाला या स्पर्धेमध्ये अतिशय ज्यांनी मेहनत घेतली, महत्वाची भूमिका अर्थातच आमचे अक्षयजी मात्रेने सांगितलं की योगेश जे 40 प्लेचे बेहतरीन बॅटर आहेत. ही वाहिनीसाठी सोनू पाटीलची वाहिनी आहे की स्कोरर. त्या स्कोरसाठी अतिशय अहोरात्र मेहनत घेतली आमच्या योगेशने. थँक्यू सो मच. अशा बरं पहिला ओव्हरचा खेळ संपला. 17-1 असं दणदणीत सुरुवात. पहिली 0तून विकेट पडल्यानंतर खूप मात्र नाजूक स्थिती होईल का, पण बिलकुल नव्हतं. त्यांच्यावर हवी होताना अटॅक केला. 2 षटकार 1 चौकार. 17 धावा ठोकल्या विशालच्या पहिल्या ओव्हरमध्ये. बेस्ट किमती विकेट पहिल्याच बॉलरनंतर 17. दॅट इज अ वेलकम बॅक. चांगलं वापसी केली मी म्हणेन 5 चेंडू नंतर. भूषणचा 1 चौकार 1 षटकार, नितीनचा षटकार, तब्बल 17 धावा. येणार चेंडू आता 18 मध्ये 35. थोडीशी मात्र प्रेशर हटवलं आणि फिल्डिंगचा जर चेहरा पाहिला थोडा अस्वस्थ दिसतोय. आतापर्यंत या दिवसराने 35,000 हे 3ऱ्या दिवसामधला हाय स्कोर आहे. 4थ्या दिवशी टोटल 34,000 होता आणि आजच्या दिवसामध्ये तब्बल 35,000. ओ माय गॉड. ही आहे यश आमच्या सोनू पाटील अर्थातच की स्कोररचं. पिचिंग डाऊन ऑफसाइड ऑफस्टोम इट्स वाईट एक्स्ट्रा +1 अशा 2 धावा अर्जित केल्यानंतर जे धावफलक आहे ते सरकतंय 19 वर. पहिल्या ओव्हरची समाप्तीने 1 विकेट काढल्यानंतर 17 दिले होते. त्यानंतर मात्र वाईट +1 अशा पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च करताना राकेश. समोर आहे नितीन खणखणी षटकाराने ज्याने खातं केलं स्लॉक स्वीप करताना. पुन्हा एकदा दमदार फटका. टायमिंग बेमिसाल. येस आला तर ही इज मॅक्सिमम सुपर शोक. षटकार दुसरा बॅटमधून बरसताना नितीनच्या पहा लेफ्ट हँड डावकर बनव फुल टॉस लागली. जिशू फुलटार बॅटवर घेतली त्याला फेकलं. ओ DRC मागणी ऑन फील्ड मान्य केली आहे. पिचिंग कमरेच्या वर झाले काय ते पाहण्यासाठी सांगितलं आमच्या थर्ड अंपायरला इन स्क्रीन ऑफ द की स्कोररच्या. जे रे पाहिलं जाईल माध्यमातून पाहिलं जाईल नेमका पिचिंग कुठे होते. खेळ थांबलाय. षटकार झालाय. 7 धावा तर मिळतील परंतु कमरेच्या वरती जर असं तो बॉल वॉचिंग केला जातं. खेळ थांबलाय. हातून जवळ जी मजबूत कडी केली ते पहिल्या बॉल मध्ये पहिला विकेट घेणार. ती मजबूत जी कडी होती बाजू ती आता थोडी सैल झाली 2 फटक्याने. पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार 1 चौकार पाहिलं जातं. इस फेअर डिलिव्हरी. कमरेच्या खाली अडलला. मागणी चांगली केली होती त्यामध्ये नो प्रश्न, क्वेश्चन नव्हतं. पण त्याच्यानंतर पाहिलं इन स्क्रीन मध्ये थर्ड अंपायरने. त्याच्यानंतर मात्र फेअर डिलिव्हरी कमरेच्या खाली आता डिलिव्हर होता हा बॉल. क्लीन क्वालिटी
आणि योगेश याचं खूप मात्र मेहनत आहे की स्कोरर ही वाणी यशस्वीरित्या पार करण्याचे 40+ एक आक्रमक बॅटर जे मंचावर उपस्थित आहे योगेश. कॅमेरामॅन चांगला फटका टायमिंग बेमिसाल स्क्वेअर लेग डाऊन द बॉल क्षेत्ररक्षणाला पकडला झेल नितीनचा संपलाय खेळ आउट. दुसरी विकेट DR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे चांगला दर्जेदार खेळ केला. 2 बॅट मधून दर्जेदार फटके शेक्सर आले होते नितीनचे. अखेरकार स्लॉक स्वीप करणार डाऊन द बॉल झेल पकडताना खेळ संपवला. विनू कॉट विनू बॉल बाय राकेश. अखेरकार या बॅटरने आपले धुवाधार बॅटिंगच्या जोरावर पिसे काढत अखेरकार राकेशनं करिश्मा केला आणि नितीनला केलं बाद. 17 चेंडूचा आता 25 धावा. 52 लागल्यात. दुसरं ओव्हर स्थगितीपत्रासन चालू असताना क्वार्टर फायनल माल यामधून जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये जाणार. चौथा टीम निश्चित होईल जागा बनवेल सुपर 4 मध्ये. कमीत कमी 25 जास्तीत जास्त 50 किंवा 1 लाख पर्यंत ही रक्कम घेऊ जाऊ शकते. आणि खास करून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्रेझेंटेड बाय प्रशांत मडवी गेल्याच वर्षी चंद्रकांत जोमा मडवी यांच्या स्मरणार्थ ती बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर देण्यात येईल. पहिले मॅच पासून सेमीफायनलच्या मॅच पर्यंत मात्र हे गुण पकडले जातील ते काउंट केले जातील. नॉट फायनल. फायनल मात्र वर्ज केला गेला तो पकडला गेणार नाही. जेवढे धाव होतील विकेट होतील ते मात्र यामध्ये ग्राह्य पकडले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. आणि सुपर 4 मधूनच एक बॅटर फिल्डर किंवा ऑलराऊंडर याचा मानकरी होईल बाईकचा. याचा बाईकसाठी नियमावली डावकुरा बैठक मारताना गुडने टेकले बेहतरीन टायमिंग. इट्स आउट ऑफ द पार्क सिक्सर. हरीश षटकार. तर सेमीफायनलची मॅच 3-3 ओव्हरचे होतील याची दक्षता घ्या. जे कोर कमिटी मध्ये आम्हाला सांगितलं जातं का जो सेमीफायनल 4 ओव्हरचा तो 3-3 ओव्हरचे सेमीफायनल काय बोल. आणि प्रशासनाने टाइम दिलेला आहे. 10वी 12वीचे जे बोर्डाची परीक्षा आहे महत्वाचं वर्ष विद्यार्थी त्यामुळे सेमीफायनल 3-3 ओव्हरच्या होतील. आता 4 आहे कारण 4 ओव्हर मध्ये खेळलात ना मित्रांनो. आता कशी काय कमी करण्यात येईल. ही मॅच रवी मात्र जिंकून दिली ना तर आदरणीय आमचे किरण मेहर फॉर्म शिरवणे यांच्याकडून काय 2000 तर निखिल पाटील कडून भूषणसाठी मॅच फिनिश केली तर तब्बल 5000. सेन्सेक वाढला जातो. रात्रीचं क्रिकेट बाजार भाव दुसऱ्याचा वाढला जातोय. धावसंख्या धावफलकाला लागते 31. प्रतीक पाटील जोडल्या स्कोरर म्हणून वेदांच्या जागी ती आल्यात. आता डावकोरा बॉल पिचिंग डाऊन द लेग साइड. खराब बॉल या क्षणी अशा चुका केल्या तर मागात पडली दिवेशा 11 ऐरोली. लवकर या मॅच मधून अलविदा घेईल. सलाम करताना मत जाईल निरोप घेईल. धावसंख्या वाढते 233 जाऊन लक्ष 52 आणि ओव्हर क्रमांक पाहतो आपण दुसरा आहे. 14 चेंडूचा खेळ बाकी 21 धावा जवळ पोहोचलाय विजयाच्या DR पाटील फाउंडेशन 14-19 जे स्कोर दाखवतो थोडस लेट दाखवलं जातं. 14 मध्ये 19 खूप जवळ आहे. मॅच फिनिश नाही. खराब प्रदर्शन ऑफसाइड ऑफस्टम. थोडासा मनामध्ये वेगळे विचार येतात गणेश कारंडे टीम कॅप्टन. नक्की काय कारण जो विकेट करतो खऱ्या अर्थाने क्रिकेटचा फुटबॉल खेळतो गोलकीपर असतो. तर गोलकीपर मध्ये थोडस सांगण्यासाठी कमतरता जाणवते कारण लॉंगाच्या टीम कॅप्टन सांगतोय का विकेट कमी ती भूमिका वटवायची आहे फ्रंटला येताना. पुन्हा स्लॉक सेव्ह मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल झेल टिपताना क्षेत्ररक्षक झाले बाद रवी.
अनलक बॅड लक चांगला फटका त्याला वाटलं होतं थोडंसं एलिमिनेशनची कमतरता जरी झाली पण घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल तसं नव्हतं. शॉर्ट स्वेअर झेल टिपला आणि रवी मात्र इथून बाद होताना समय योग्य वेळेला समयने टिपला जेल नावामध्ये चांगला वेळ समन्वय राखतो आणि समयने पकडला रवी मात्र जेल आणि पाठवला तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक इथून पडताना तिसरी 34 वरती बरोबर आहे ना 13 चेंडू राहिले शिल्लक 18 धावा. इथून मात्र भरारी घेऊ शकतो फिनिक्स पक्षाप्रमाणे तसं केलं होतं बरोबर पहिल्या दिवशी रात्रीच्या खेळामध्ये. करंजा देवी 11 शिरवणे टीमने रुद्र 11 मापे 16 मध्ये 13 पाहिजे होता. आता जिंकण्यासाठी 13 मध्ये 18 पाहिजे. आकडे कधीही बदलू शकतात. त्यासाठी सेफ हँड अचूकता नियंत्रण सट्टिक लाईन ही आली ना तरी मॅच जेरीस आणू शकते डी.आर. पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बेसाठी. पण सट्टिक त्यासाठी थोडासा मात्र भरकडला गेलाय. स्क्वेअर मारा टाकताना या ओव्हर मध्ये राकेश 13 चेंडू 18. हेमंत पाटील ऑन स्ट्राईक. साथीला भूषण पाटीलच्या हेमंत आलेत. बॅक फुटवर जाताना का गॅप मध्ये पोहोचणे नामुमकिन. बीट केले कॅप्टन लांगणवरती टप्पा पडला तो चिरून फाडून गेला. झाला फरा चौकार 4 रन चौकार होते टाइम योग्य वेळेला. आता समीकरण 12 मध्ये 14 12-14 7 धावांच्या प्रति ओव्हर मागे. आता धावा जिंकण्यासाठी काय फटका मारल्यात मोक्याच्या क्षणी संकटमोचक खेळाडू आहे हेमंत पाटील. जेव्हा जेव्हा येतो कृषी मुवमेंटला तेव्हा घेऊन जातो मॅच तुर्ब्यासाठी. आता CR पाटील फाउंडेशन कुमार तुर्बेसाठी 12 चेंडू 14. चला पडद्याच्या आतमध्ये बसल्यात मित्रांनो. स्क्वेअर लेगला पडद्याच्या तसं करू नका कारण बाउंड्री लाईन आहे तिथे मित्रांनो. तुमचं आम्ही स्वागत करू सन्मान करू पण तिथून उठा मित्रांनो. स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग कारण चेंडू जर सीमारेषेच्या अगोदर तुमच्या पायानं ब्रश झाला ना तर मुश्किल होऊन जाईल. स्क्वेअर लेगचे जे प्रेक्षक हार जोडून विनंती केली जाते कळकळीची विनंती केली जाते आपणास तिथून उठा आणि पडद्याच्या बाहेर जाऊन आनंद लुटा. तुमचं सरसेसा तुमचा सन्मान नेहमीच राहील तर यावेळेला आम्हाला सहकार्य करा प्लीज. आता 12 मध्ये 14 थेट जाऊ मॅच मध्ये जिंकण्यासाठी आकडे 12 चेंडू 14. फिनिशिंग साठी निखिल पाटीलकडून दिले जातील भूषण पाटील यांना रोख कॅश 5000. तर रवी मात्रेने मॅच फिनिश केली तर त्यासाठी आदरणीय किरणजी मेहर फ्रॉम सिरोणे यांच्याकडून कॅश 2000. नो बॉल ओ माय गॉड नो बॉल. चला जास्त प्रश्न विचारू नका. अंपायर डिसिजन फायनल नो एक्सक्यूज. जेंटलमॅन क्रिकेट म्हणून टीम ओळखली जाते दिवेशा. नेव्हर अग्रीमेंट विथ द अंपायर. कधीच ते अग्रीमेंट करत नाही. यावेळी तसं करतील रिस्पेक्ट करतील ही अपेक्षा आहे. आम्ही आभार व्यक्त करतो. प्रश्न विचारणे नो बॉल फ्री हिटची संधी 12 मध्ये 13 मॅच फिनिश निखिल पाटील यांच्याकडून दिले जातील भूषण पाटील यांना रोख कॅश 5000. तर रवी मात्रे मात झाले इमानदात आलेत त्याचे प्राइस होते 2000. बॅकफुट वगैरे जागा बनवल्या गुड फिल्डिंग वर सिलिमेट नो रन. आता एक बॉल झाला फ्रीचा विशेष फायदा घेऊ शकला ना भूषण पाटील. बॉलिंग मार करा पाहू शकतो बॉलिंग मार समय ज्याने छान झेल टिपताना रवी मात्रेची केली होती समाप्त. तो बॉलिंग मार्क पर 11 मध्ये आता 13 11 गेंदे 13 रन 11-13. क्या होगा मेरा तो बहुत कुछ होने वाला है. कॅश 5000 आने वाली है जर अशी फिनिश केली तर. व्हॉट अ शॉट. टायगर अभी जिंदा है. व्हॉट अ शॉट. नवी मुंबईचा टायगर कोहिनूर ऑफ द नवी भूषण उत्तम पाटील. व्हॉट अ शॉट ऑफ जॅक सिक्सर. समीकरणाचे आकडे बदलतात. आता 10 चेंडू शिल्लक आणि फक्त 7. ओ माय गॉड आला पुन्हा एक जोरदार फटका परंतु रिपेस स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते षटकानंतर सिंगल. धाव संख्या विजयाच्या अगदी समीप 900 जण पाहता प्रेक्षक सरस स्वागत आहे हे मॅच पाहण्यासाठी. तब्बल 900 जण. हा खऱ्या अर्थाने चषकचा विजय विघ्नेश. 900 spectators more in this match. Welcome. हृदयापासून स्वागत. सुपर बॉलिंग आहे
कमबॅक करण्याचा जीव तो मेहनत करताना या ओव्हर मध्ये समय आता बदलतात आकडे. आता 8 चेंडूचा खेळ आणि 8 मध्ये 6. काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ व्हेरी फनी गेम. गेम ऑफ चान्स, अनसर्टनी गेम ऑफ चान्स. बॉलिंग मार 8 चेंडू 6. हे समीकरण समोर. हेमंत स्ट्राईक वर बॅकफुट वर जाताना तडाखा दिले स्वेल लेगच्या वरून. डाऊन द बॉल आला. क्षेत्ररक्षण पकडला जेल आणि इथे मात्र संपला खेळ. बाद हेमंत पाटील. आणखी एक झटका. गडी क्रमांक इथे बाद होताना CR पाटील फाउंडेशनचा हेमंत पाटील परतलाय. चौथा गडीच्या रूपामध्ये 7 मध्ये 6. अशा प्रकारचे हराकारी केली. अवसन घातकी फटके मिळले तो जे जमलेलं आहे ते मात्र बिघडेल काम. तर निखिल पाटीलचे कॅश 5,000 आलेले आहेत. ते मॅच फिनिशर साठी कोहिनूर साठी ठेवण्यात आले. तब्बल 5,000. निखिल पाटील या भूमिकेच्या या आयोजकाच्या भूमिकेमध्ये अगदी अग्रस्थानी असल्याने निखिल पाटील यांचे कॅश आलेले 5,000 तब्बल जे ठेवण्यात आलेले आहेत मॅच फिनिशिंग साठी भूषण उत्तम पाटीलला. पण स्ट्राईक वर आता येतोय ज्या खेळाडूने ऍज फिल्डर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली ते राहुल कांबळे. बडा छोटा पॅकेट बडा धमाका. सुपर बॉलिंग बळवलाय. टर्न केला. फिरवलेला बॉल सरळ बीट होता. ओव्हरची झाली तिसरी समाप्ती. आता 6 मध्ये 6. व्हॉट अ मॅच. आता वेगळ्या वळणावर एका फटक्याने फिनिश करेल काय. 9वेला तब्बल ओडीआय क्रिकेटने करिश्मा केलं MS धोनीने. मॅच फिनिश 9 टाइम हिट द 6 and finish the match. MS धोनी द ग्रेट इंडियन टीम कॅप्टन. तसं फिनिश करेल का पहिल्या चेंडूवर फिनिशर साठी. त्याला तब्बल 5,000 कॅश फ्रॉम निखिल पाटील गोटवली. ते कॅश आलेले आहे. बरोबर सपोर्ट केले आमच्या विघ्नेश मडवीकडे. 6 मध्ये 6. काही होऊ शकतं. क्रिकेटचे आकडे कधी कधी बदलतात. ते बदलले होते पहिल्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये. करंजा देवी शिरवणेने ते बॉलरने बदलले होते अगेन्स्ट रुद्र इलन मापे. 16 मध्ये 13 डिफेंड केल्या आणि जवळ तो प्रथमेश कुंभार त्याचं प्रथम सुतार अँड ओमसी. व्हॉट अ लवली त्रिकोटीने ती जादू केली. प्रशांत भोईर जे उद्योजक पुरस्कार गेले. दोन्ही टीम पुरस्कार गेले आहेत. एक संतोष पाटील घनसोली स्वान 11 633 पुरस्कार केले. दोन्ही जे पुरस्कार टीम आमने सामने आहेत. नेक्स्ट मॅच सेमीफायनल फर्स्ट भिडणार आहे 3 ओव्हरची मॅच. 10वी-12वी बोर्डाची परीक्षा. अगदी टर्न सुपर बॉलिंग यार. फिरकीचा जादूगर म्हटलं जातं या गोलंदाजाला. नाव आहे जगदीश मस्तूद. पहिला सिंगल. आता उरतात 5 मध्ये 5. मॅच कुठपर्यंत रंगेल. मॅच त्या अगोदर फिनिश करून 5,000 तब्बल जे प्राइस आहे निखिल पाटील घेऊन जाईल का. कोहिनूर टायगर अभि जिंदा आहे असा खणखणी षटकार चढवला त्याने. पुन्हा एकदा बैठक मारली. मॅच फिनिश. ओ माय गॉड. कॉंग्रॅच्युलेशन कोहिनूर ऑफ द नवी मुंबई. भूषण उत्तम पाटील हिट द सिक्सर अँड फिनिश द मॅच. प्राइज दिला जाईल रोख 5,000. 1000 जुडले आणि षटकार 1000 प्रेक्षकांनी पाहिला लाईव्ह वरती. भूषण पाटीलचा असं कित्येक विक्रम केलेत. 1 मध्ये 6 कोपरखैरणे भूमिपुत्र मैदान. जय गजानन कुक्षे डे नाईट मॅच. 1 चेंडू 6 धावा. मॅच फिनिश. सेम त्याच स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली. अरे चषक 2026 क्वार्टर अगेन्स्ट दिविशा 11 ऐरोली. 5,000 तब्बल. कारण मॅच फिनिश साठी भूषणला ठेवले होते आमच्या निखिल पाटीलने. 5,000 कॅश दिले जाईल भूषण उत्तम पाटील. व्हॉट अ कडक. टायगर अभि जिंदा आहे. तर टायगर खेळला टायगर सारखा आणि मॅच फिनिश. तब्बल 52. असं वाटलं नव्हतं इतक्या लवकर फिनिश होईल. झाली आहे. फिनिश केली आहे भूषणने. चला भूषण सन्मानाने आपल्याला दिलं जाईल निखिल पाटील यांच्याकडून तब्बल 5,000चा कॅश प्राइज. ते स्वीकारण्यासाठी मी अतिथी व्यासपीठावर तुम्हाला सन्मानाने बोलवतो. आणि मॅचचा हिरो 24 धावा ज्याने बनवल्या 52 पैकी तोच मॅचचा हकदार आहे का ते पाहिलं जातं. विनीत सेठ पहा हसत खेळत कारण त्यांच्याच मालकीचा टीम शेअर
पाटील फाउंडेशन हसत करत मिनिसेट येतात आणि सन्मानाने आपल्या सर्व सहकार्यांचं स्वागत करतात. हा उत्साहाचा सण रिक्त सेमीफायनल टप्पा 4 मध्ये जागा निश्चित. भूषण पाटील ठरतो या मॅचचा हिरो.